कारण वारकरी संप्रदायाचा मंत्र काय आहे? राम कृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे. उघडा मंत्र झाला राम कृष्ण हरी म्हणा. हा राम त्यातला पहिला आहे. आज आपण या ठिकाणी राम पूर्ण केलेला आहे. कृष्णाकडे जाण्याच्या तयारीत आहोत आणि हरी तर दर महिन्यालाच आहे. हरी हा दर महिन्याला आहे. त्यामुळे हरीची वारी आपली कायमची आहे. पण रामाकडे जाऊन आलोय. आता ह्या रामाला विनंती करू आम्हाला कृष्णाचं सुद्धा लवकरात लवकर दर्शन घेऊन बाबा. कारण राम साऱ्या जीवनाचं सारच राम आहे. लक्षात ठेवा. म्हणतो अरे साधी म्हण आहे तुझ्या जीवनात काही रामच राहिला नाही बाबा. म्हणजे काय तर जीवनाचं सार काय राम. आणि जिथं राम आहे ज्याच्या हृदयात म्हणून काल रघुनाथांनी सांगितलं आपल्या हृदयात महात्मा राम त्यालाच ज्ञानोबा आहे सांगतात ऐसा हृदया माझी मी रामू. हृदयामधला हा राम जागृत होण्यासाठी आणि इथंच मारुती रायाची सेवा केलेली आहे. इथं सर्व विश्वास राजापासून मनु राजापासून सगळे लवपुत्रापर्यंत ही रामाच्या वंश परंपरा या ठिकाणी आपल्या दर्शनाला आलेली आहे. म्हणून जसं पंढरपुरामध्ये संतांची मांडी आणि भरतेला तशी अयोध्येत सर्व देवांची मांडी आणि भरतेला. सगळे देव अयोध्येत येतात. सगळ्या देवांनी काल रघुनाथांनी प्रसंग सांगितला आतुर झाले होते महाराज. देवाचे देव शंभू महादेव सदाशिव सांब हा इतका आतुर झाला तो कैलासातून निघाला धावत निघाला. मागे गौरी आमची पार्वती माता धावत येते. देवा कुठं चालला कुठं चालला कुठं चालला म्हणण्याबरोबर देवाने शंभू महादेवाने मागं का वळता आनंद अश्रू डोळ्यातून येत आहे. राम जन्मला त्या अयोध्येत मी निघालो. राम जन्मलाय त्या अयोध्येत मी निघालो. आई म्हणते पार्वती माता म्हणते मलाही घेऊन चला. नाही म्हणले तुझं पुण्य अजून तेवढं नाही मला भेटून इकडे मग तुला. जिथं साक्षात देवाने त्या पार्वती मातेला सांगितलं की नाही मी एकटा चाललोय त्यावेळेस पार्वती माता म्हणते मी एकटा का मला बरोबर बरोबर न्यायला तुम्हाला मी बरोबर येऊ नये असं वाटतंय. नाही नाही तू यावंच पण जे सुख मी अनुभवलंय ते सुख तुला मी सांगावं आणि मग तू जावं म्हणून तू मागता मी पुढे जातो आणि धावत. महाराज जसं नंगे पैर दौडते एवढे केले नाही म्हणजे पायात घाण न घालता आमचे शंभू महादेवाले आणि शंभू महादेवाने प्रभू रामचंद्रांचं ते राजीव लोचन लक्षात ठेवा हे भूत पाहिलं आणि ज्या चेहऱ्याला बघण्यासाठी योगियाचे निषेध योगी लोक हजारो